नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 9 वाजलेत आणि पहिली बातमी आहे. अर्थातच एक वेगळीकरण. निवडणुकांचं वर्ष असू शकतं 2021 हे. राज्यात 2021 हे निवडणुकांचं वर्ष होण्याची शक्यता आहे, कारण आत्ताच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि संपूर्ण वर्षभरात पुढच्या राज्यात निवडणुकांचाच धुराळा असणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये या निवडणुका जाहीर होऊ शकतात. नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या नंतर राज्यातल्या 95 नगरपालिकांच्या निवडणुकासुद्धा होण्याची शक्यता आहे. खरं तर या 5ही महानगरपालिकांच्या निवडणुका या 2020मध्ये होणंच अपेक्षित होतं, पण कोरोनाच्या या सगळ्या कालावधीत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. याच कालावधीमध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखासुद्धा कदाचित पुढच्या काही दिवसात जाहीर होऊ शकतात. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, नक्कीच मिलिंद, अत्यंत महत्वाचं हे वर्ष सर्वच राजकीय पक्षांसाठी राहणार आहे. कारण आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत आणि आता राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या ज्या 5 महानगरपालिका आहेत त्यांची निवडणूक घेण्यासंदर्भातली तयारी या ठिकाणी केली आहे. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीला या सगळ्या निवडणुका या ठिकाणी लागतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर राज्यातल्या जवळपास 95 नगरपालिकांची निवडणूक देखील याच कालावधीत साधारणतः 15 दिवसांनी या ठिकाणी जाहीर होईल. आणि त्याचबरोबर भंडारा गोंदिया या 2 जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील होतील. साधारणतः 2021 च्या शेवटपर्यंत हे निवडणुकीचं वर्ष असंच राहील आणि पुढचं जे 2022चं वर्ष आहे ते राज्यातल्या अनेक मोठ्या निवडणुका ज्या आहेत, ज्याला आपण म्हणू शकतो 15 महानगरपालिका, त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषदा आणि साधारणतः 150 नगरपालिकांच्या निवडणुका देखील 2022ला आहे. त्यामुळे हे 2 वर्ष जे आहेत ते सर्वच राजकीय पक्षांसाठी जणू काही मध्यावधी निवडणुकांसारखंच हे वर्ष जे आहे ते या ठिकाणी राहणार आहे. प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे महानगरपालिकांच्या सह अन्यही अनेक निवडणुका या वर्षात राज्यात होत आहेत येत्या वर्षभरात. आणि आता एका बँकेची मोठी बातमी. कोल्हापुरातल्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. रिझर्व्ह बँकेनं हा परवाना रद्द करण्याचे आदेश काल जारी केले. गेल्या 2 महिन्यांपासून या बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते. ठेवीदारांचे पैसे देता येतील इतकी मालमत्ता असल्याचा RBIनं पत्रात उल्लेख केला आहे. त्यातल्या त्यात खातेदारांच्या करता दिलासादायक बाब. पण बँकेच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकूण 13 शाखा आहेत आणि आर्थिक व्यवहार बँकेचे योग्य नाहीत. त्यामुळे अखेर हा परवाना रद्द करण्याचा निर्णय झाला. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, मिलिंद, ठेवीदारांच्या हिताला बाधा येण्याचा धोका असल्यानं आणि बँकांच्या नियमांचं जे नियम जे आहेत त्याचं उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं हा एक मोठा निर्णय घेतला असं म्हणता येईल. बँकेच्या नियमन कायदा 1949च्या कलम 22(4) अन्वये कोल्हापुरातल्या या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना अखेर रद्द करण्यात आला. RBIचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी काल रात्री उशिरा हा आदेश जारी केलेला आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये एकतर खळबळ आहे, मात्र ज्या काही ठेवी असतील त्या सगळ्या सुरक्षित असतील असं देखील RBIनं जे पत्र पाठवलं आहे त्या पत्रामध्ये म्हटलं आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्हा असेल किंवा सीमा भागातला निप्पाणी भाग असेल या भागामध्ये देखील सुभद्रा बँकेच्या अनेक शाखा आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी ठेवी ठेवल्या गेल्या होत्या. त्यामुळं ठेवीदारांमध्ये जो संभ्रम होता तो तर दूर केलेला आहे. पण सहकाराचं जाळं कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं आणि भुदरगड नागरी नावाची पतसंस्था एक होती. त्यानंतर आता ही एक पहिलीच बँक म्हणता येईल सुभद्रा लोकल एरिया बँक जी मूळची कोल्हापुरातली आहे त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. जवळपास 100 कोटी रुपयांच्या ठेवी ज्या आहेत त्या बँकेकडे आहेत आणि कर्मचाऱ्यांची देखील जर संख्या पाहिली तर 13 शाखांमध्ये जवळपास 50 ते 60 कर्मचारी काम करत असतात. त्या सगळ्यांच्या आता नोकऱ्या तर जाणारच आहेत. मात्र परवाना रद्द केल्यामुळं ठेवीदारांचे पैसे जरी सुरक्षित असले तरी बँकेला मात्र हा एक मोठा झटका किंवा संचालक मंडळ असेल, अध्यक्ष असेल त्यांना हा एक सगळ्यात मोठा धक्का संदीप गुंतवणूकदारांच्या करता आहे, छोट्या खातेदारांकरता आहे, ज्यांचे कदाचित 10-20 हजार रुपये सुद्धा अडकले असतील आणि जे अतिशय महत्त्वाचे असतील. अपेक्षा करूयात की त्यांचे पैसे त्यांना वेळेत मिळतील किंवा ही बँक पहिल्यासारखी व्यवस्थित आर्थिक व्यवहार करू लागेल. तुर्तास धन्यवाद. आणि आता एक महत्त्वाची बातमी.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरेगाव भीमासह 11 गावांमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 पर्यंत बाहेरच्या नागरिकांना प्रवेशासाठी पूर्ण बंदी घालण्यात आली। जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबद्दलचे आदेश काही वेळापूर्वी जारी केले। ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, मोठा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा। मिलिंद, ही एसओपी म्हणून मान्य झालेली आहे। दरवर्षी अशाच पद्धतीनं निर्णय जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतले जातात। यावेळेसचा वेगळा निर्णय हा कोरोनामुळे बाहेरच्या लोकांना कोरेगाव भीमामध्ये येण्यास बंदी घालण्याचा जो आहे तो नव्याने घेण्यात आलेला आहे। अन्यथा 1 जानेवारीला पूर्ण नगर महामार्ग जो आहे तो वाघोलीपासून ते नगरपर्यंत बंद करण्यात येतो, शिक्रापूरपर्यंत बंद करण्यात येतो, जेणेकरून वाहतुकीची कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होऊ नये किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे रहदारी जी आहे ती होऊ नये, अपघात होऊ नयेत, यासाठी महामार्ग बंद केला जातो। यंदाच्या वर्षी थेट प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। कोरेगाव भीमाला वंदन करण्यासाठी अनेक अनुयायी जे आहेत ते राज्यभरातून गेले काही वर्ष येत आहेत। 2017ला जी दंगल झालेली होती त्या पार्श्वभूमीवर त्यानंतर प्रचंड कडेकोट बंदोबस्त जो आहे तो प्रशासनाकडून ठेवला जायला लागलेला होता। काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यानुसार 1 जानेवारीला महामार्ग जो आहे दरवर्षी तो बंद केला जातो आणि त्याच एसओपीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कोरेगाव भीमाबद्दलचे आदेश जे आहेत ते जारी केलेले आहेत। मात्र यावेळेचा सगळ्यात महत्त्वाचा आदेश आहे तो म्हणजे कुणालाही कोरेगाव भीमाला बाहेरून 1 तारखेला आसपासच्या गावांमध्ये सुद्धा जाता येणार नाहीये। प्रवेशबंदी जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। वैभव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। अनेक गावं अशी आहेत की या भागामध्ये आता बंदी असणार आहे। लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी, वढू खुर्द, केसनंद, एवढंच नाही तर सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे, वाजेवाडी, आपटी आणि वाडेगाव या सगळ्या ठिकाणी 30 डिसेंबर ते 2 जानेवारी बाहेरच्या कोणालाही प्रवेश मिळणार नाही। आणि आता नवी मुंबईतली एक धक्कादायक बातमी। एका अज्ञात व्यक्तीने एका 25 वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून कदाचित खाडीवाशी पुलावर ढकलून देत तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। ही घटना मंगळवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली। वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळाच्या लगत सदर तरुणी जखमी अवस्थेत सापडली आणि नंतर हा प्रकार उघडकीस आला। प्राथमिक तपासात सदर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं सुद्धा निष्पन्न झालंय। त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसंच बलात्काराचाही गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली। प्राथमिक तपासात या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं आढळून आलंय, मात्र फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्टता येईल असंही पोलिसांनी म्हटलंय। या गुन्ह्याच्या तपासासाठी वाशी रेल्वे पोलिसांनी हार्बर आणि मध्य रेल्वेवरील सर्व सीसी फुटेजची तपासणी केली, मात्र कुठल्याही स्टेशनवरून ही तरुणी चढली नसल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून तरी दिसत नाही। विनय म्हात्रे आपले नवी मुंबईचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनय, कशा पद्धतीनं पोलीस तपास करतायत या प्रकरणात? नक्कीच मिलिंद, पोलीस आपल्या परीने तपास करतायत, कारण काल दिवसभरामध्ये जेव्हा ती मुलगी संध्याकाळी शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांनी खरं म्हटलं तर पोलिसांना तिची चौकशी करण्यापासून थांबवलं गेलं होतं, कारण मुलगी एवढ्या मोठ्या प्रमाणात घाबरलेली आहे, कारण जी परिस्थिती तिच्यावरती ओढवलेली होती त्या सगळं पाहता तिच्याशी बोलणं, तिची चौकशी करणं योग्य नव्हतं। त्याचमुळे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला होता। पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु जिथपर्यंत ती मुलगी बोलत नाही, ती मुलगी तिथपर्यंत कशी आली हे जिथपर्यंत सांगत नाही, तिथपर्यंत पोलिसांसमोर हा संपूर्ण तपासामध्ये एक नवा पेच आहे। मिलिंद, सगळ्यात महत्त्वाचं मात्र ही घटना घडल्यानंतर नवी मुंबईमध्ये मात्र एक भीतीचं वातावरण आहे। नवी मुंबईमधल्या महिला आपल्यासोबत आहे, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत आणि काही राजकीय पक्षांच्या देखील महिला आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही, कालची घटना पाहता तुम्ही काय म्हणाला? नवी मुंबईसारख्या शहरामध्ये अशी घटना घडली आहे। सर्वप्रथम तर आम्ही एका नवी मुंबईसारख्या चांगल्या शहराचे नागरिक आहोत, त्याचा आम्हाला पहिल्यापासून अभिमान होताच। पण आज एखादी घटना आमच्याच विभागातल्या अशा ठिकाणी घडते जिथे माणूस स्ट्रेस सुद्धा होऊ शकत नाही। एक कामावरती जाणारी मुलगी जी 24 तास तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे कामावरती जाणारी महिला कुठे सुरक्षित राहिलेली आहे? नवी मुंबई असो, मुंबई असो, महाराष्ट्रामध्ये कुठेही महिला सुरक्षित नाही याचंच आपल्याला हे प्रचिती येते। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मोदी साहेबांनी एक 0 टॉलरन्स
ही कामावरती जाणाऱ्या महिलांवरती होणारी हॅरासमेंट असो किंवा शाळेत शिकणाऱ्या मुलींवरती होणारी हॅरासमेंट असो, याच्यावरती 0 टॉलरन्स बेटी बचाव बेटी पढावसाठी दिलेली होती. ती सगळ्या राज्य सरकारांसाठी एक गाईडलाईन होती. त्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक राज्यामध्ये कायदे तयार करायचे होते 0 टॉलरन्सवरती. आम्ही हे सगळे ही जी आमच्यावरती अन्याय होतो किंवा अत्याचार होतो महिलांवरती, हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे बघा, आर्थिक मंदी इतकी चालू आहे, 2 हातांनी कमवल्याशिवाय घराला आपण हातभार लावू शकत नाही. प्रत्येक घरामध्ये महिला आणि यांनी एकत्र काम केल्याशिवाय त्या घराचा घरखर्च सुद्धा निघू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एखादी महिला कामासाठी बाहेर मिळते, ही तर जी महिला युवती आहे ती तर घरकाम करणारी बाई आहे. आठवड्यातून एकदा ती तिच्या घरी जायला निघाली आणि ती मुलगी घरी पोहोचतच नाही. आर्थिक संकटात महिला आहेत सगळं, आणि त्यांच्यावर तुम्ही काय म्हणाला ही संपूर्ण परिस्थिती पाहता? ताई बरोबर बोललेत की बघा, आज कसं आहे की महिलांना पण बाहेर निघावं लागतं. आणि जसं की आपले शिक्षण झाल्यानंतर युवती आहे ते आपल्या कामावर जाणार, त्यांची आपली स्वतःची करिअर बनवणं, कारण की हे सगळं गरजेची आहे. उद्या अगर आपल्याला जॉब करायचे असेल तर 2 हातांनी आजकाल फॅमिली चालतं. आणि असल्या विषयामध्ये अगर मुली बाहेर निघतात आणि त्यांच्यासोबत असं होत असेल तर हा खूप मोठा प्रश्न पडला की नवी मुंबईमध्ये महिला सेफ आहेत का? पोलीस सिक्युरिटी काय करत होती? कारण की सगळे पोलीस सिक्युरिटी दिले गेलेत महिला कंपार्टमेंटमध्ये. मग पोलीस सिक्युरिटी कुठे होती? एवढं सकाळी असं दिवसाचं येतात असं घटना अगर घडत असेल नवी मुंबईमध्ये तर हा खूप चिंताजनक भाव आहे असं मला वाटतं. तुमची मुलगी सून देखील कामावर जातात, कॉलेजला जातात, तुम्हाला वाटतं त्या सुरक्षित आहेत म्हणून? No, I don't feel actually, because Navi Mumbai being the safest city, and I feel something is really going wrong. My 2 daughters going to college, going to work. If they don't come back in the night, what should we do? Waiting 24 hours. I think the government and the police have to look after this, look into this matter. मला सांगा, तुम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा महिलांचे जे कायदे त्या सगळ्या ह्याच्यावरती काम करता, सामाजिक क्षेत्रात तुम्ही गेले अनेक वर्ष काम करता. ही सगळी घटना बघितल्यानंतर तुम्हाला वाटतंय की महिला नवी मुंबईत देखील सुरक्षित किंवा राज्यात सुरक्षित आहेत? महाविकास आघाडी, एक महा हा शब्द सोडला तर त्याच्यात महा असं काहीही नाही आहे. आज तुम्ही बघाल जिथे आपली वुमन कमिशन जी आहे, जिथे विजया रहाटकर ताई पूर्ण भारतात हेड आहेत, त्यांना महाराष्ट्रातनं काढायचा प्रयत्न केला. आज तुम्ही मला सांगा, दिशा ॲक्ट आंध्र प्रदेशनी ज्या पद्धतीने फॉर्म केला आणि त्यांनी तो इम्प्लिमेंट केला, त्याचा 1% आपल्या प्रदेशात, महाराष्ट्र प्रदेशात इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे. तुम्ही जर बघाल की त्यांनी लगेच शक्ती ॲक्ट केला, पण त्याचं इम्प्लिमेंटेशनचं काय? काहीच इम्प्लिमेंटेशन नाही. प्रत्येक पोलीस म्हणतात कोणालाही मिसिंग गेलं, मुलगीला मिसिंग म्हणून तुम्ही कंप्लेंट करायला गेलात की त्यांचा पहिला प्रश्न असतो की 24 तास तुम्ही थांबा. तेवढंच नाही तर बऱ्याचदा त्या मुलीवरच वाभाडे ओढले जातात की त्या पोरीचं कुठे लफडं असेल, हे असेल, ते असेल, नीट चेक करा, तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल माहिती नाही आहे, असं करून कुठेतरी 24-36 तासानंतर ते तुमची कंप्लेंट घेणार. त्या कंप्लेंट घेतल्यानंतर सुद्धा त्याच्यावर किती ॲक्शन होते हे आपण सर्वांनीच बघितले. आत्ता जी घडलेली घटना आहे ही खरंच आपल्यासाठी नाही, नुसतं महाविकास आघाडीसाठी नाही, तर पोलीस डिपार्टमेंटसाठी सुद्धा हा एक फार मोठा, काय म्हणू आपण, एक निगेटिव्ह फॅक्ट आहे. एक इतने नकारात्मक ही ऊर्जा त्याच्यात फैलवत चाललेली आहे की आपल्याला जर का आत्ता ॲक्शन घेतली नाही तर महाविकास आघाडीने तर कधीच ॲक्शन घेतलेली नाही. भाजपच्या काळात ही अशा गोष्टी घडल्यात, मी नाही म्हणत नाही, पण ॲटलिस्ट ॲक्शन घेतली जात होती, क्विक ॲक्शन घेतली जात होती. तुम्ही बघाल आज विजयाताई रहाटकरांनी, आपल्या माधवीताईंनी सुद्धा, नायिकांनी किती कामं केलेली आहेत महिलांसाठी, किती महिलांसाठी कामं केलेली. जर का बाई सुरक्षित नसेल तर तुम्ही मला सांगा, या मंदीच्या काळात सगळंच कठीण होऊन जाणार आहे. आय एम रिअली नॉट हॅपी. खरंच अजिबात, अतिशय आम्ही ह्याच्या विरोधात काहीतरी मोठं आंदोलन करू जर का महाविकास आघाडीने लगेच काही त्याच्यावर स्टेप्स घेतल्या नाही तर. नक्कीच मिलिंद, आपण पाहिलंय की ज्या पद्धतीने जरी कायदा आणला तरी कायदा आणून नुसतं चालला नाही, तर कायद्याची इम्प्लिमेंट म्हणजे कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तीच होताना कधी दिसत नाही. आणि त्याचमुळे असे जे नराधम आहेत किंवा अशी जी कृत्य करणारी लोक आहेत त्यांना कायद्याचा धाक बसत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या महिलांचा मुद्दा आहे की आमची मुलं, आमच्या सुना, आमच्या ह्या सुरक्षित नाहीत, आम्ही सुरक्षित नाही आहेत. नवी मुंबईसारख्या शहरामध्ये जर या घटना घडत असतील तर काय म्हणावं? मग कायदा कुठे आहे? आणि जर शक्ती कायदा आणला तर शक्ती कायद्याची अजून इम्प्लिमेंट का झाली नाही, तो अधिवेशनामध्ये का पारित करण्यात आलं नाही, असे अनेक प्रश्न ह्या सगळ्या महिलांनी मांडले. मिलिंद, विनय, खरोखरच लाजिरवाणी आणि तेवढीच संतप्त अशा प्रकारची ही घटना आहे. तूर्तास धन्यवाद. आपण अपेक्षा करूयात की राज्य सरकार आणि संबंधित नवी मुंबईतले पोलीस यात गांभीर्यानं लक्ष घालतील. वळूयात पुढच्या बातमीकडे.
सायकलनं पंढरपूरला दर्शनासाठी जाऊन आलेल्या नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावच्या 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आता स्पष्ट झालंय। मात्र हे सगळे जण गावात आल्यानंतर अनेकांच्या संपर्कात आले होते, अनेक ठिकाणी गेले होते, अनेकांच्या घरी आगत स्वागत झालं होतं। या 24 जणांचं एकत्रित स्वागत आणि सत्कार समारंभ सुद्धा झाला होता। मात्र यातील काही जणांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली, तपासणी झाली आणि सगळेच जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले। धक्कादायक बाब म्हणजे या 24 जणांच्या संपर्कात आल्यानं तब्बल 41 गावकऱ्यांची तपासणी करण्यात आली आणि हे सगळे जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले। या घटनेनं नाशिक जिल्हा प्रशासनाची झोप उडाली। आता खबरदारी म्हणून संपूर्ण गाव, दिंडोरीतलं हे संपूर्ण गाव 8 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, चिंताजनक आणि तेवढाच धक्कादायक प्रकार आहे हा। निश्चितपणे अतिशय धक्कादायक अशा स्वरूपाची ही बातमी आहे। हे सर्व 24 लोक जे आहे गेल्या आठवड्यामध्ये पंढरपूरला सायकलने दर्शनासाठी गेले होते आणि तिकडनं ते प्रवास करून पुन्हा आपल्या गावी परत आले। गावात आल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचा स्वागत समारंभ सत्कार देखील झालेला आहे। त्यामुळे याची चिंता अधिक आहे की या लोकांच्या संपर्कात आलेले की आणखी किती लोक जे आहे ते पॉझिटिव्ह आढळतात। मात्र प्रशासनाची या सर्व बाबींनी गांभीर्याने दखल घेऊन हे संपूर्ण गाव जे आहे ते पुढील 8 दिवसांसाठी बंद करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या गावाच्या आजूबाजूच्या बाजारपेठा देखील आणि त्या ठिकाणचे व्यवहार देखील बंद करण्यात आलेले आहे। गेल्या कालच नाशिकच्या MPA मध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये 150हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जे आहे ते पॉझिटिव्ह आढळले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा नाशिकच्याच जानोरी गावातील हे तब्बल 41 लोक जे आहे ते पॉझिटिव्ह आढळल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रसार जो आहे तो जिल्हा प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरू पाहतोय। लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टी करता घराबाहेर पडाल आणि अशा प्रकारे लांब जाल तर स्वतःची काळजी घ्या, आपल्याबरोबर असणाऱ्या इतरांची काळजी घ्या, मास्क वापरा, हात वारंवार धुवा। अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात ठेवा। तिकडे गोव्यामध्ये 9 डिसेंबर ते 20 डिसेंबरच्या दरम्यान ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमधील 11 प्रवासी हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले। आरोग्य प्रशासन आणि नागरिकांमध्ये त्यामुळे अतिशय दडपण आहे। या दरम्यानच्या काळात ब्रिटनवरून 979 जण हे भारतात आले होते। नव्या गाईडलाईनप्रमाणे या सगळ्या नागरिकांच्या RT-PCR चाचण्या घेण्यात आल्या। यापैकी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय। या सर्व 11 जणांना आरोग्य विभागानं तातडीनं ऑब्झर्वेशन खाली ठेवलं। या सगळ्यांची तपासणी करण्यात आली असून या सगळ्यांचे नमुने हे पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी लॅबकडे पाठवण्यात आले। प्रशासन सतर्क झालं असून यांच्या नमुन्यांचे अहवाल येईपर्यंत यांना क्वारंटाईन करण्यात आलं। त्यामुळे जशी नाशिकच्या दिंडोरीमधला हा प्रकार आहे तसाच हे परदेशातून आलेले होते सगळेजण। अनिल पाटील आपले प्रतिनिधी आहेत गोव्याचे आपल्यासोबत। अनिल, प्रशासन कशा पद्धतीच्या उपाययोजना करत आहे? कारण थोडी संख्या नाही आहे, 900 पेक्षा जास्त आहेत। मिलिंद, बरोबर आहे। ही जी संख्या आहे ही संख्या मोठी असली तरी सर्व जे प्रवासी आहेत या सर्व प्रवाशांची RT-PCR टेस्ट केलेली आहे आणि ही RT-PCR मधून यामधून 11 जण पॉझिटिव्ह सापडलेले आहेत। अर्थात परत दुसऱ्यांदा सर्वांची टेस्ट करण्यात येणार आहेच, पण सध्या जे 11 सापडलेले आहेत त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी त्यांच्यावरती जे रेग्युलर उपाय असतात ते उपाय सुरूच आहेत जे इतर रुग्णांच्या बाबतीत होते, पण त्याशिवाय त्यांच्या सर्वांचे दुसरी टेस्ट करून ते सर्व नमुने व्हायरॉलॉजी लॅबकडे पाठवण्यात आलेले आहेत। जर त्यामध्ये काही नवा जो स्ट्रेन म्युटेशन सापडलं तर त्या संदर्भातली गाईडलाईन अजून अद्याप आलेली नाहीये, मात्र सर्वांना एका निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेलं आहे। मिलिंद, अनिल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। इकडे पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जी अनेक पर्यटन स्थळं आहेत या पर्यटन स्थळावर नववर्ष साजरं करण्यासाठी त्याच्या स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पर्यटन स्थळी रात्री जमावबंदीचे आदेश जारी केलेत। आजपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत ही जमावबंदी लागू असेल।
तळेगाव, दाभाडे, चाकण, आळंदी या नगरपरिषदांचा भाग, तसंच चाकण MIDC, हिंजवडी IT पार्क, लोणावळा, एम्बी व्हॅली एवढंच नाही तर लवासा, भुशी डॅम, मुळशी धरण, ताम्हणी घाट, सिंहगड रस्ता, खडकवासला या सर्व लोकप्रिय अशा पुणे जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांच्या इथे ही जमावबंदी लागू करण्यात आली. मावळ, मुळशी, हवेली तालुका याशिवाय विविध फार्म हाऊस आणि काही ठिकाणी निवासस्थानं किंवा छोटे बंगले भाड्याने घेऊन इथे 31st साजरी करण्याचा प्रघात गेल्या काही काळापासून पुणे जिल्ह्यात आहे. या सर्व ठिकाणी ही जमावबंदी लागू असेल. 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, खबरदारीचा पण चांगला उपाय. नक्कीच मुली ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय, गर्दी होऊ नये ही प्राथमिकता होती. दरवर्षी साधारण 1.5 ते 2 लाख अनुयायी आहेत ते कोरेगाव भीमामध्ये राज्यभरातून देशभरातून येत असतात आणि कोविडच्या पार्श्वभूमीवरती नवाजोस्तेन आढळून आलाय. या परिस्थितीमध्ये हे परवडणार नाही हे प्रशासनानं लक्षात घेत त्या ठिकाणी बाहेरून कुणालाही प्रवेशबंदी जी आहे ती केलेली. आसपासच्या कुठल्याही गावांमध्ये बाहेरून लोकांना प्रवेश करता येणार नाहीये. सगळ्या गावांच्या सीमा ज्या आहेत ते बंद केल्या जातील. कोरेगाव भीमाच्या स्तंभावरती कुणी दर्शनाला येऊ नये किंवा त्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी तशा स्वरूपाचे स्पष्ट आदेश काढले आहेत. ट्रान्सपोर्टेशन होणार नाही या सगळ्या परिसरामध्ये. 1 तारखेला महामार्ग जो आहे तो पूर्णतः बंद असणार आहे. त्यामुळे तिथे जाता येणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. कोरेगाव भीमाला जाणारे सगळे रस्ते जे आहेत ते बंद केले जातील. प्रशासकीय पातळीवरती केवळ त्या ठिकाणी मानवंदना दिली जाईल. मात्र सर्वसामान्य नागरिकांना किंवा अनुयायांना त्या ठिकाणी यायला प्रशासनानं पूर्ण बंदी केली. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या मुंबई, ठाणे असो किंवा पुणे, नागपूर, अगदी गोवा किंवा वसई सगळीकडे धूम आहे ती अर्थातच ख्रिसमसची. ख्रिस्ती बांधव एकमेकांना मेरी ख्रिसमस म्हणून शुभेच्छा देतात. कारण जगाला आनंद आणि शांतीचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. आपल्यासोबत आपले 2 प्रतिनिधी आहेत. हे खास मिडनाईट मास आयोजित करण्यात आले होते गोव्यामध्ये. त्याची ही दृश्य आपण पाहतो. 400 वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या अनेक चर्चमध्ये खास मध्यरात्री अशा प्रकारे प्रार्थना आयोजित करण्यात आल्या होत्या. गोव्यातून आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी अनिल पाटील आणि वसई भागातून आपल्यासोबत विशाल परदेशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल आणि अनिल दोघांचंही स्वागत. सगळ्यात आधी जाऊयात गोव्यामध्ये, कारण गोव्यातला ख्रिसमस हा केव्हाही खास असतो. पण अनिल, यावेळेला नेहमीची मजा नाही कारण कोरोनाचं सावट आहे. मिलिंद, अगदी बरोबर आहे. आपल्याला माहिती असेल की गोवा हा केवळ जी ख्रिश्चनिटी आहे त्यांच्यासाठी भारतात प्रसिद्ध आहे आणि तो दुनियाभर प्रसिद्ध आहे. यावेळची जी परिस्थिती आहे ती काहीशी वेगळी आहे. कोरोनाची सावट आहे. इथले जे मास आहेत त्यांच्यावरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत. केवळ ठराविक लोकांसाठी किंवा त्यांच्या बुकिंग करून, प्री बुकिंग करून आणि टप्प्याटप्प्याने मास होत आहेत, प्रार्थना होत आहेत. एकीकडे कोरोनाचं सावट आहे, मात्र हा आनंदाचा दिवस आहे आणि शांतीसाठीचा प्रसिद्ध असणारा दिवस आहे. त्यामुळे गोव्यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन या ख्रिसमसमध्ये सहभागी होतात. त्यामुळं साहजिकच इथला जो ख्रिसमस असतो तो वेगळा असतो, तो अधिक उत्साहाचा असतो. मोठ्या मोठ्या रॅलीज निघतात आणि कॅरोल्स तर केवळ चर्चमध्ये नाही तर अनेक ठिकाणी गल्ली बोळात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन असतं आणि 31 डिसेंबर सुद्धा जवळ आलेला असतो. त्यामुळे पर्यटकांनी तर पणजीसह सर्व किनारे गोव्यातले फुलून गेलेले असतात. यावेळेला कसं चित्र आहे? बरोबर आहे. आणि क्रिसमस आणि न्यू इयरसाठी खूप लोक
देशातून येतात, त्याला डोमेस्टिक पर्यटक म्हणतात, ते असतात. त्याशिवाय इंटरनॅशनल पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येतात. यावर्षी बाहेरून येणारे जे काही सर्व विमान आहेत, चार्टर्ड्स आहेत, याच्यावरती बंदी आहे. त्यामुळे जेवढे पर्यटक परदेशी येणारे होते ते सगळे पर्यटक आता आलेले नाही आहेत. त्यामुळं गोव्यामध्ये सध्या जे काही पर्यटक आहेत ते पर्यटक सगळे देशी पर्यटक आहेत आणि तेही गोव्यातला जो क्रिसमस ते न्यू इयर या दरम्यानचा जो पीक पिरियड असतो, या पीक पिरियडचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. मात्र तेवढी संख्या सध्या दिसत नाहीये की ज्या साधारणपणे 4 लाखाच्या पुढे एका टापूंमध्ये लोक असतील असं अपेक्षित असतं. यामुळे मात्र ही संख्या मात्र खूप रोडवलेली आहे, खूप कमी झालेली आहे. मिलिंद, बर, तुम्ही राहस आपल्यासोबत विशाल परदेशी आहे आपल्यासोबत. विशाल, कोणत्या भागात तू आता आहेस आणि कशा पद्धतीनं म्हणजे मास्क, डिस्टन्सिंग असे वेगवेगळे नियम पाळून कशा पद्धतीनं ख्रिसमस साजरा होतोय वसई, विरार आणि या सगळ्या भागात? मिलिंद, यंदा खरं तर मी आत्ता वसईच्या न्यू राणेपाट या भागामध्ये आहे. न्यू राणेपाट हा जो आहे हा रॉड्रिक्स या सगळ्या आडनावाची लोक जी ती इथे राहतात, हे सगळे रॉड्रिक्स नावाचे परिवार इथे राहतात आणि अशाच एका परिवारात आपण आलेलो आहे. हा वसईकर, मी कालपासून जेव्हा त्यांच्याशी संवाद साधतोय मिलिंद सर, तेव्हा मला एक जाणवतो की ते खंतावलेत. त्यांना मास्क करता म्हणजे मिसा करता चर्चमध्ये जाता आला नाही, कारण 50च जण जे आहे मिसा करता तिथे उपस्थित राहू शकतात. पण आत्ता या क्षणाला वसईच्या या रम्य सकाळी मी रॉड्रिक्स कुटुंबामध्ये आलेलो आहे. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना, मिलिंद सर तुम्हाला देखील मी नाश्त्याकरता इन्व्हाइट करतोय. वसईचा हा मस्त सकाळचा हा नाश्ता आपण बघू शकतो. एका डिशमध्ये आपल्याला बघायला मिळतील हे वसईचे फेमस फुगे, जे घरोघरी खरं तर प्रत्येक सणाला केले जातात. जसं आपण घरी बटाट्याच्या भाजीबरोबर पुरी करतो, तसं इथे नॉनव्हेज बरोबर किंवा व्हेजच्या भाजीबरोबर फुगे हे केलेच जातात. आणि छानपैकी घरात तयार केलेला हा प्लम केक आहे. खजूर तर ठीक आहे, चला कोरोनाच्या सगळ्या कालावधीमध्ये स्वतःची प्रतिकार शक्ती वाढूयात म्हणून खजूर प्रत्येक जण खातोय. आणि फेमस वसईची केळी ती देखील आहे. आणि आपल्याबरोबर रॉड्रिक्स कुटुंबातल्या ह्या सगळ्या भगिनी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. खरं तर आईंपासून आपण सुरुवात करूयात. आई, अर्थात सुरुवात येशूच्या एखाद्या गाण्याने. बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला, बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला, आनंदाने हर्ष गीत गाऊया चला, आनंदाने हर्ष गीत गाऊया चला. छानपैकी खरं तर येशू जन्माचं स्वागत जे मिलिंद सर ते करण्यात आलेलं आहे. मला आणखीन काय प्रश्न असे विचारायचे आहेत? बरं, जरा ओळख करून द्या ना, या कोण कोण आहेत? ही माझी भाऊज आहे, वहिनी म्हणजे. तुमची वहिनी, बरोबर. त्या कोण आहेत? ही जाऊ. आणि त्याच्या बाजूला ही वहिनी. आणि त्या ही भाऊ वहिनी. हे तुमचं बरं आहे, सगळं जवळच्या जवळ आहे. जवळ. एसटी धरून जायची गरज नाही, आम्हाला जाण्याची शक्यता नाही एसटीची. बरं, काय आज काय म्हणजे काय खंत कुठल्या गोष्टीची वाटते, काय मिस करताय? आम्हाला खंत वाटते असं की आम्ही सगळं घरामध्ये सगळं व्यवस्थित केलेलं आहे खाण्यापिण्याचं, पण आम्ही मंदिरात जाऊ शकलो नाही, कारण जाण्याची आम्हाला शक्यता नाही, कारण तिकडे पोलीस वगैरे असतात. आम्हाला वाटत होतं की आम्ही रात्री जाऊ, मिसा ऐकू, पण ते काय ऐकलंच नाही ना, मग आता जाऊ शकले नाही आम्ही. बरं, जाऊ शकलं नाही. हा ताई, तुमचं काय म्हणणं आहे? माझा विचार असा का नाही, रात्री पोराला सांगितलं जाता तुम्ही संध्याकाळी देवळात जाऊन या. ते सांगते मम्मी तू बोलते खरी, पण 25 लोकांचा सांगितलं आहे आणि आता जास्त कसे जायचे, कोणी काय विचार केला नाही, तिथे जास्त झालं तर काय करायचं. तर मी पोराला काय सांगितलं, सुनील काय सांगितलं, ते सकाळी आपण जेवण करता करता TV आपलं हे लावू आणि त्यासाठी आपण मिसा ऐकू. एवढंच. चला, आपण आणखीन एक म्हणजे आज दिवसभराचा नेमका काय प्लॅन आहे याविषयी खरं तर आपण बोलूयात. मला या घरातली गृहिणी जी आहे मला त्यांच्याकडे यायचं आहे. बरं, ह्या इथल्याच आहेत, माहेर अगदी बाजूला, बरोबर ना? आणि इथे रॉड्रिक्स कुटुंबात काय आज दिवसभराचा प्लॅन काय बनणार आहे आज क्रिसमसच्या निमित्ताने? भले आपण देवळात जात नाहीये, तिथं आपल्याला जाऊन मिसा अटेंड करता येत नाही, पण आज घरात काय प्लॅन आहे? घरात आता घरी जे काही बनवलं आहे ते आणि त्याप्रमाणे सण साजरा करायचा. फक्त खंत एवढीच आहे की मिसाला जाता येणार नाही, मिसा अटेंड करता येणार नाही, ती एक खंत राहिली. हे सगळं कोरोनामुळे हे सगळ्या सणावरती सावट आलंय. पण ठीक आहे, पण आम्हाला आज तुम्ही इन्व्हाइट करताय म्हणजे हो, पण काय बनवणार काय ते सांगा भाऊ. जेवण. पण काय फक्त जेवण? ठीक आहे, आम्हाला माहिती आहे, पण चिकनची करी वगैरे असणार, मटन असणार, फिश आयटम असणार. आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करते, सगळ्यांना इन्व्हाइट करणार. म्हणा बरं की रॉड्रिक्स कुटुंबाकडनं मी सगळ्यांना इन्व्हाइट करते. रॉड्रिक्स कुटुंबियातर्फे सगळ्यांना आमंत्रण सणाचं आणि क्रिसमसच्या शुभेच्छा. क्रिसमसच्या शुभेच्छा. तर मिलिंद सर, असा सगळा आनंद आहे
खरं तर ठीक आहे, मनात खंत असेल की आपण मिसा करता म्हणजे प्रार्थनेकरता इशूच्या जाऊ शकलो नाही, पण छानपैकी सकाळच्या नाश्ता करता म्हणून या सगळ्या भगिनी जे आहेत एका घरात खरंच जमतायत, छानपैकी गप्पा मारतायत. नियम पाळूयात, आनंद साजरा करूयात. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित, आणि त्या अनुषंगाने हा सगळा आनंद जो आहे तो साजरा केला जातो. मिलिंद सर, मी पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना इथे ब्रेकफास्ट करता, वसईच्या सकाळच्या ब्रेकफास्ट करता मी आमंत्रित करतोय. आणि वसईकरांचा आग्रह, विशाल, एवढे सगळे छान छान पदार्थ दाखवून तू केवळ माझ्या नाही तर न्यूज 18 लोकमतच्या तमाम प्रेक्षकांच्या तोंडाला आता पाणी आलंय. त्यामुळे आम्ही थोडासा कंट्रोल करतो, तूही थोडासा कंट्रोल कर खाण्यावरती, कारण छान छान पदार्थ असल्यावर जरा जास्त आडवा हात मारशील. पण जे बाहेर दरवेळेला खास देखावे असतात, या सगळ्या ख्रिस्ती बांधवांच्या घराबाहेर खास तो गोठा तयार केला जातो, तिथे गाय वासरू असतं, एक छोटंसं बाळ त्या पाळण्यामध्ये छान कापसाचं आणि कसं सजवून तयार केलेलं असतं. असा माहोल आज आहे, प्रत्येकानं आपापल्या घरात केला आहे, कारण यावेळेला बाहेर तर फार काही उत्सव नाही आहे. वसईमध्ये एक आहे की भले लोकांना चर्चमध्ये जाता आला नाही मिलिंद सर, पण घराच्या बाहेर असणारा देखावा म्हणजे ज्याला क्रिप्स म्हटलं जातं, म्हणजे येशू जन्माचा देखावा जो आहे तो घरोघरी प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे दिवाळीत जसा घरोघरी आपल्याकडे आपली घरातली लहान मुलं किल्ले बनवतात, ती सजवतात, तसंच क्रिप्स हा जो प्रकार आहे तो प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेला आहे. एवढंच दिसतंय की लोक घराच्या बाहेर पडत नाहीयेत, घरात राहूनच आपल्या कुटुंबाच्या सदस्यांबरोबर छानपैकी आजचा दिवस घालवायचा, असं एकूण त्यांचं प्लॅनिंग दिसतंय. हां, त्यातल्या त्यात आपापल्या वाडीत मग कुठे ननंद असेल, जाव असेल, कुठे बहीण असेल, त्यांच्या घरी जायचं, छानपैकी केकचा आस्वाद घ्यायचा आणि पुन्हा एकदा घरी यायचं, असं छोटेखानी प्लॅन आहे. त्यामुळे वसईतली बहुतांशी मंडळी चला क्रिसमस नंतर काहीतरी प्लॅन आहे, बाहेर फिरायला जाऊयात, असं कुठेही करताना या ठिकाणी दिसलेली नाही आहेत. मिलिंद सर, विशाल, तुर्तास धन्यवाद. आणि खरं तर अनिल पाटील यांच्याकरता बरेच प्रश्न होते, पण ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. पुढच्या वेळेला अनिल खास गोवेकरांसह भेटूयात. काही खास गोवन गाणी ऐकायला न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना निश्चित आवडतील पणजीमधून. आणि शक्य झालं तर पणजीचा विशाल जो समुद्रकिनारा आहे पणजीच्या जवळचा, तर तोही पाहण्याचा प्रयत्न करूयात. तुर्तास तुमच्या दोघांचेही धन्यवाद. आणि ख्रिसमस सण अतिशय साधेपणानं साजरा करा असं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी. कोरोनाचं संकट असल्यानं ख्रिस्ती बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं. ख्रिसमस आहे आणि हा ख्रिसमसचा सण सर्व आमचे ख्रिश्चन बांधव आणि इतर सुद्धा मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा करतात. पण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की यावर्षी कोरोनाचं संकट आपल्यावर आहे. अजून कोरोना गेलेला नाही. राज्य शासन या कोरोनाच्या लढाईमध्ये दिवस रात्र काम करते आहे. त्याच्यामुळे उद्या ख्रिसमस जरी असला तरी हा सण आपल्याला सर्वांना अतिशय साधेपणे साजरा करायचा आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी या बाबतीत सहकार्य करावं. ख्रिसमस डेच्या पूर्वसंध्येला सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन इथं ख्रिसमस डेच्या निमित्तानं CRPF बँड पथकानं सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन इथे खास बँड वादन केलं. महामेट्रो आणि CRPFच्या संयुक्त विद्यमानं या खास बँडचं आयोजन करण्यात आलं होतं. या पथकामध्ये CRPF जवानांचा समावेश होता, ज्यामध्ये त्यांनी अनेक देशभक्तीपर गीतंसुद्धा सादर केली. तेव्हा या अनोख्या गीतवादनानं अनेकांचा उत्साहही वाढवला आणि मनोरंजनही केलं. आणि सध्याच्या काहीशा नकारात्मक वातावरणात एक उत्साह आणला. थंड हवेचं ठिकाण असलेलं माथेरान ख्रिसमसच्या निमित्तानं सजलंय. पर्यटकांच्या स्वागतासाठी दस्तुरीच्या प्रवेशद्वारावरती सांताक्लॉजचं खास चलतचित्र लावण्यात आलं आहे. त्यामुळे बच्चे कंपनी सुरुवातीपासूनच धमाल मूडमध्ये शिरते. हा सांताक्लॉज माथेरानमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं असं खास स्वागत करतो. शिवाय ठिकठिकाणी मेरी ख्रिसमस अशा प्रकारचे स्टिकर लावण्यात आले आहेत. विद्युत रोषणाईनं माथेरानमधलं सगळं वातावरण अतिशय वेगळ्या प्रकारचं आणि उत्साहाचं दिसतंय.
राज्यभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत ख्रिस्ती बांधवांकडून नाताळचा सण साजरा केला जातोय. ठाण्याच्या चर्चमध्ये मिडनाईट मासचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. यावेळेला घरीच प्रार्थना करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. नातेवाईकांच्या घरी न जाता शुभेच्छा अनेकांनी एकमेकांना दिल्या. व्हिडिओ कॉल मोठ्या प्रमाणात केले. गेल्या अनेक वर्षानंतर ठाण्याचं हे सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च हे काहीसं सुनं सुनं होतं, पण तरीसुद्धा इथे दिव्यांची रोषणाई आणि मास यामुळे वातावरणामध्ये चैतन्य निर्माण झालं. इकडे नाताळच्या निमित्तानं अंबरनाथ शहरातल्या सर्व चर्चवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अंबरनाथच्या पश्चिमेला मेथडिस्ट चर्च आहे. इथे विद्युत रोषणाईनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शहरामध्ये सुमारे 20 चर्च आहेत. या सगळ्या ठिकाणी अशाच प्रकारची रोषणाई करण्यात आली होती. डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून इथे मिडनाईट मास आयोजित करण्यात आला होता. यानंतर शांतीचा संदेश देत येशूचा जन्म सोहळा साजरा झाला. यंदा या सणावरही कोरोनाचं सावट आहे. शिवाय दरवेळेला जी खास रॅली आणि मिरवणूक काढली जाते या कार्यक्रमांनाही परवानगी नाही. त्यामुळे काही जणांचा मोठा हिरमोडही झाला. मोठ्या उत्साहाने येशू ख्रिस्ताचं आगमन कसं होते, गाण्यांच्या द्वारे, गिफ्टांच्या द्वारे, परंतु चांगले चांगले पक्वान आणि चांगले चांगले ड्रेसिंग आणि परंतु नाही काय चर्चमध्ये सुंदर रीतीने आम्ही नवीन वर्षाचं आणि क्रिसमसचं नाही काय आम्ही सुंदर रीतीने नाही काय वचन ऐकायला आणि सुंदर सुंदर गाणे गायला एकमेकाला विशेष शेअर करायला आम्ही नाही काय क्रिसमस साजरा करतो. खरोखर आनंदाचा सोहळा जो आहे आम्ही दरवर्षी साजरा करतो, परंतु कोविड-19मुळे या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आम्हा सर्वांना सहभागी होता येत नाही. गव्हर्नमेंटचे काही रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे आम्ही नियमावलीप्रमाणेच आपण साधेपणाने नाताळ हा साजरा करत आहोत आणि देवबाप नक्कीच या कोरोनाला या जगातून लवकरात लवकर नाहीसं करील ही आशा मी परमेश्वरचरणी करतो. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि आता जगभरात ख्रिसमसचा उत्साह कसा आहे ते पाहूयात. इटलीमध्ये सेंट पीटर्सच्या बेसिलिकीमध्ये एका छोट्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. इटलीमध्ये रात्रीच्या 10 वाजल्यानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतो या पार्श्वभूमीवर मास्क घालून डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये मिडनाईट मास झाला. दरवर्षी नव्यानं जन्म घेणं आणि नवीन आव्हानांना सामोरं जाणं हेच येशूच्या जन्मातून आपल्याला शिकण्यासारखं आहे, असा संदेश पोप फ्रान्सिस यांनी सगळ्या जनतेला दिला. पॅरिसमध्ये नॉत्र डॅम कॅथेड्रलमध्ये सर्व नियमांचं पालन करत ख्रिसमस इव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे दरवर्षी खूप मोठा सोहळा आयोजित केला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी छोटे काही कार्यक्रम पार पाडले. व्हायोलिन वादकांसोबतच जवळपास 20 गायकच यात सहभागी झाले होते. या गायकांना सुद्धा डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं लागलं. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात माझी सहकारी केतकी जोशी घेऊन येते काही खास बातम्या.